54% पेक्षा जास्त मार्केट ऑलरेडी सेकंड हँड कारबद्दल बोलतं. त्यातही सर्वात जास्त नवीन कारबद्दल जेव्हा बोलायला जातो तेव्हा 51% पेक्षा जास्त मार्केट मारुतीने कॅप्चर करून ठेवलेलं आहे. कुठलेही व्हेरियंट असो, कुठलीही कार असो, कुठलेही सेगमेंट असो, तुम्हाला टॉप सेलिंग कार मिळून जाते मारुतीची किंवा नेक्साची समजा. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑलरेडी खूप गर्दी झाली होती. तरीही कंपनीने इथे ब्रेझा लॉन्च असताना सुद्धा फ्रॉन्क्स लॉन्च केलेली आहे. फ्रॉन्क्स अशी एक गाडी आहे 10 महिन्यात 1,00,000पेक्षा जास्त युनिट सोल्ड केले गेले. म्हणजे नजीकच्या काळात तुम्ही कुठलीही गाडी बघा, ह्या गाडीसारखं दुसरं सेलिंग झालेलंच नाही आहे. महत्त्वाचं ज्या प्राईस रेंजमध्ये, ज्या पॅकेजसोबत, ज्या फीचर्ससोबत आणि जे अपिलिंग ही कार देते ना, आत्तापर्यंतच्या बाकीच्या कारमध्ये खूप कमी लोकांना मिळाल्या आणि म्हणून एवढ्या विकल्या पण जाते. ठीक आहे. म्हणजे आकडे कधीच खोटे बोलत नाही. मागच्या 2 वर्षातले जे आकडे आहेत ना, ते स्वतः सांगतात की ही गाडी किती प्रसिद्ध आहे, लोकांची किती प्रिय आहे. त्यातही आपण CNGबद्दल बोलणार आहे. म्हणजे सगळ्यांनाच आवडतं. ठीक आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ही गाडी कोणी घ्यायला पाहिजे, कुठले पॅरामीटर असायला पाहिजे, प्राईस रेंजमध्ये कुठल्या येते, त्यातल्या त्यात तुम्ही कुठल्या कारसोबत कंपेअर करू शकता, तुमचं जस्टिफिकेशन म्हणजे पैशाचं होणारं चीज होईल की नाही, तुम्हाला जे काही फीचर मिळणार आहेत, तुम्हाला जे काही मायलेज मिळणार आहे, ओव्हरऑल जे काही गाडी सिलेक्शन क्रायटेरिया जो असतो तो ह्या व्हिडिओमध्ये फ्रॉन्क्ससोबत आपण डिस्कस करणार आहे. चला फ्रंट एंड पासून स्टार्ट करू. ह्या कारनी चांगले रेकॉर्ड ब्रेक केलेले आहे चांगल्या कारचे. लॉन्च झाल्यानंतरच 10 महिन्यातच 1,00,000पेक्षा जास्त युनिट विकले गेले होते. महत्त्वाचं काय माहीत आहे, ज्या एक्सपेक्टेशनमध्ये कार होती तेच एक्सपेक्टेशन कंपनीने पूर्ण केलेले आहे. कारण ह्यांना माहिती आहे कस्टमरची नब्ज कुठे आहे आणि काय विकायला पाहिजे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण बोलतोय चौगुले इंडस्ट्रीज नेक्सा बिबवेवाडीतून यांनी गाडी आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे. कॉन्टॅक्ट कन्सर्न पर्सनचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होऊन जाईल आणि गुगल मॅपची लिंकसुद्धा दिलेली आहे. चला फ्रॉन्क्स डेल्टाच्या CNG टॉप ऑफ द व्हेरियंटबद्दल आपण बोलू. मोठासा सुझुकीचा लोगो खूपच अपिलिंग वाटतो. बाजूला क्रोमसुद्धा अवेलेबल होऊन जातात. हॅलोजन लॅम्पचं प्रोजेक्टर हॅलोजन लॅम्पचं सेक्शन तुम्हाला दिलेलं आहे ॲज अ हेडलॅम्प. आजूबाजूला तुम्ही ब्लॅक एलिमेंटसुद्धा बघू शकता. इथे तुम्हाला LED इंडिकेटर दिलेले आहेत. खाली तुम्हाला 2 कलर अवेलेबल होऊन जातात. हा सिल्वर कलर आणि हा ब्लॅक कलर जो बंपरचा दिलेला आहे. हा सर्वात जास्त आवडलेला कलर आहे मला. लाल कलरमधली कुठली गाडी तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे माझा पर्सनल सांगतो, तुम्हाला कुठला आवडते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला एक जीप कंपास आवडायची कारण त्यातनं एक ऑरेंज फ्लेवर होता. इथे थोडा मरून फ्लेवर दिलेला आहे कंपनीने आणि खूपच अपिलिंग वाटतं. तुम्हाला जर फ्रॉन्क्स बघायचे आहे ना, हा कलर नक्की बघा. एकदा बघा. ऑफकोर्स प्रत्येकाची आवड असते, पण हा कलर एकदा बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. विटाराची आयडियल कॉपी ही आहे फ्रॉन्क्स आणि तशीच लोकांना अपिलिंग वाटते. नक्कीच थोडेफार बदल कंपनीने केलेले आहे. जे ओव्हल शेप डिझाईन आहे ते फ्रॉन्क्सचं दिसतं. थोडे शार्प कट आणि बॉक्सी शेप तुम्हाला विटाराचं दिसतं. कॉम्पॅक्ट SUV आणि SUV. ठीक आहे. चला फ्रंट एंड डिस्कस झालं आहे. आता बोलू साईड प्रोफाईलला आल्यानंतर. साईड प्रोफाईलला तुम्हाला MRFचे टायर दिलेले आहे. 195/60 R 16 इंचचे मॅकफर्सन स्टर्ट आहे. ट्रॅव्हलिंग गेज थोडा मला कमी वाटतो, छोटा वाटतो, पण गरज नाही आहे. ह्याचं ट्युनिंग मॅकफर्सनचं कंपनीने एक वेगळ्याच लेवलला केलेलं आहे, जो तुम्हाला सिटी ट्रॅफिक असो की ग्रामीण भागात असो जाणून येईल. मोठीशी क्लॅडिंग दिलेली आहे, जी क्लॅडिंग शेवटपर्यंत जाते. ॲज ॲक्सेसरीज म्हणून तुम्ही काही इथे एलिमेंटसुद्धा लावू शकता. वॉरवेम इलेक्ट्रिकल ॲडजस्टेड आहे. इथे तुम्हाला इंडिकेटरसुद्धा दिलेले आहे. इथे कुठलं रिक्वेस्ट सेन्सर नाही आहे. नॉर्मल कीनीच तुम्हाला स्टार्ट करायला लागेल हे डोर. एकदा की दाखवतो. हे बघा, ही की आहे. रूफ रेल्स इथे दिलेले आहे आणि इथे रबरचीच पट्टी अवेलेबल होऊन जाते. बलेनोच्या कम्पॅरेटिव्हली जर मी ग्राउंड क्लिअरन्स बघितलं तर 190 mmचं ग्राउंड क्लिअरन्स दिलेलं आहे. ग्रामीण भागात असो किंवा कुठल्याही भागात असो, रस्ते असो नसो, आता तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्हाला बलेनोसुद्धा आवडत असेल आणि या प्राईस रेंजमध्ये तुम्हाला शिफ्ट करायचं आहे तर फ्रॉन्क्सपेक्षा जास्त चांगला ऑप्शन तुम्हाला मारुतीमध्ये किंवा बाकी मध्ये सुद्धा अवेलेबल होणार नाही आहे. आणि हेच एक रिझन आहे की ह्या गाडीचा आज पण सेल होतो आहे. बाकी ही गाडी कशी विकायला पाहिजे, काय विकायला पाहिजे ह्याची गरज जास्त नाही आहे. कारण ज्या प्राईस रेंज आणि ज्या पॅकेजसोबत कंपनीने दिली आहे ना, ते जास्त जस्टिफाय करतं. बाय द वे हे अलॉय व्हील नाही आहे, हे नॉर्मलच स्टील व्हील कॅप दिलेली आहे. क्लॅडिंग इथपर्यंत आली बघा. हीच क्लॅडिंग वर पुढे जाते आणि इथे मागच्या बंपरला येऊन मिळते, जिथे सिल्वर एलिमेंटसुद्धा दिलेला आहे. 4 पार्किंग सेन्सर दिलेले आहे. हा सिल्वर एलिमेंट आणि हा क्लॅडिंग, जी मोठीशी क्लॅडिंग येते. हे हलकंसं बॉक्सी शेप न दिसता तुम्हाला ओव्हल शेप दिसेल जर आपण विटारासोबत कंपेअर करायला गेलो. ही मिनी विटाराच आहे, पण थोडं ओव्हल शेप कंपनीने डिझाईन दिलेलं आहे. CNG इथे डिफॉगरचं सेक्शन दिलेलं आहे.
सिक्युरिटी पण खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे मला पर्सनली तुम्हाला असं सांगायचं आहे, जर थोडेसे पैसे ॲड करून तुम्हाला जर हे जे एलिमेंट्स आहेत ते मिळत असतील तर नक्कीच घ्यायला पाहिजे. डिफॉगर किंवा वॉशर किंवा वायपरसारखे सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्हने खूप महत्त्वाचे असतात. हे जेव्हा तुम्ही रन टाईममध्ये गाड्या वगैरे चालवता तिथे, कारण ह्या ज्या गोष्टी आहे ना, हे तुम्हाला आउटसाईड मार्केटमध्ये आफ्टर मार्केट अवेलेबल होत नाहीत. शार्क अँटिना दिलेला आहे. स्पॉयलर खूपच चांगलं दिसतं. म्हणजे ज्या रेंजचं स्पॉयलर इथं येतं आहे बघा, एवढी एक वीजचं स्पॉयलर आहे, एवढे त्यापेक्षा थोडं मोठं आहे. ही स्पॉयलर रेंज खूप चांगली येते. हायमाउंट स्टॉप लॅम्प इथे लपलेलं तुम्हाला दिसून येईल. पण ओव्हरऑल जे लुक आहे ना, ते स्पॉयलरनी अजूनच चांगलं दिसतं. ठीक आहे. सुझुकीचा लोगो फ्रॉंगचं बॅजिंग दिलेलं आहे. 4 पार्किंग सेन्सर दिलेले आहे. इथे बटन आहे या नॉबमध्ये. आणि CNGबद्दल आपण बोलतोय, पार्सल ट्रेचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे स्पेअर व्हील दिलेलं आहे. आता इथे कुठली ॲडजस्टमेंट करता येणार नाही आहे तुम्हाला. एक छोटीशी बॅग वगैरे तुम्ही ठेवू शकता. दुसरं म्हणजे याला पॅक करायचं असेल तर तुम्ही पॅक करू शकता. मग पार्सल ट्रे काढून एक छोटीशी जी ट्रॉली नाही का ती येऊ शकते. ती तुम्हाला शोरूमला एकदा विचारायला लागेल, जर तुम्हाला खरंच बूट स्पेस मॅनेज करायची आहे तर. तशी नाही तर हे विदाऊट CNG 308 ते 312 लिटरपर्यंत अवेलेबल करून दिलेली आहे कंपनीने. ठीक आहे. ओके. बर्गंडी शेपमध्ये हे डिझाईन आहे. फॅब्रिक अपॉस्टर दिलेली आहे. ब्लॅक कलर्समध्ये बाकीचे सगळे हार्ड प्लॅस्टिक दिलेलं आहे. ही बर्गंडी कलर सगळीकडेच पार्ट शेअरिंग अवेलेबल होतं. मारुतीमध्ये आपण बघतो. पण इथे स्टिचिंग जे आहे ना ते ब्लॅकमध्ये थोडंसं नोडल शेपमध्ये दिलेलं आहे. आर्मरेस्ट वगैरे दिलेलं नाही आहे. इथे ॲडजस्टेबल हेडरेस्टचं ऑप्शन अवेलेबल होऊन जातं. खाली तुम्ही बघितलं तर 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंगचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. बाकी कम्फर्ट वगैरे काही बघायची गरज नाही आहे. सेम कम्फर्ट जो तुम्हाला बलेनोमध्ये मिळतो तो इथे मिळणार आहे. ठीक आहे. ॲज ॲक्सेसरीज हे ट्रंक मॅट चांगल्या दिसतात. बघा एकदा चेक करून, चांगला फील पण देईल. रिक्वेस्ट सेन्सर दिलेलं नाही. नॉर्मल कीनीच डोअर ओपन करायला लागेल. 4 विंडोचे पॉवर कंट्रोल, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड ORVM आणि हे फॅब्रिक अपॉस्ट्री. अर्धा लिटरची बॉटल बसू शकेल, 1 लिटरची मे बी. ओके. कारमध्ये बसलो आहे मी. सेम फिलिंग येईल तुम्हाला जो बलेनोमध्ये येतो, पण काही काही एलिमेंट चांगले दिलेले आहे. डिझाईन फॅक्टर डॅशबोर्डवर हा सिल्वर एलिमेंट, इथे गोल्डन एलिमेंट, हा बर्गंडी आणि हा ब्लॅक कलर. थोडंसं डिझाईन चांगलं वाटतं, सटल वाटतं, प्रीमियम वाटतं. प्रीमियम यासाठी वाटतं काही भडक भडक कलर दिलेले नाही आहे. आणि हेच जस्टिफाय करतं कारण बलेनोचे सगळे पार्ट शेअरिंग इथे अवेलेबल झालेलं आहे. पण रिक्वायरमेंट असते एखाद्या छोट्या टचची, ते कंपनीने इथे दिलेलं आहे. स्टेअरिंग व्हील बघू, सुझुकीचा लोगो, इथे सगळे मोड दिलेले आहे. फोन रिसीव्ह वगैरे करायचे बटन, इथे तुम्हाला लाईटचे कंट्रोल, इथे तुम्हाला वायपरचे कंट्रोल दिलेले आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिजिटल तुम्हाला अवेलेबल होऊन जातो. बाकी सगळे ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले आहे, जे तुम्ही इंडिकेशनच्या रूपात बघू शकता. इथून तुम्ही ते चेंजसुद्धा करू शकता. इथे तुम्हाला ट्रॅक्शन ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे. ड्युएल फ्युएलचं CNG वगैरेचं ऑप्शन, हेडलॅम्प लेवलर आणि इथे तुम्हाला मिळून जातं ब्लॅक कलर AC वेंटच्या आजूबाजूला. हा प्रीमियम कलर का बरं वाटतो? कारण हे बर्गंडी कलर आहे ना, हा थोडासा रिचनेस फील करून देतो तुम्हाला. इथे तुम्हाला तिकीट होल्डर वगैरे दिलेलं नाही आहे. कॅबिन लाईट बघू शकता. इथे IRVM नॉर्मल दिलेलं आहे. इथे मिरर दिलेला आहे आणि खाली थोडं आलं तर ACचे वेंट तुम्हाला दिसून जाईल. इथे तुम्हाला वायरलेस अँड्रॉइड ऑटो दिलेलं नाही आहे. वायरसोबत तुम्ही कनेक्ट करू शकता. बाकी पेड डिव्हाइस वगैरेचं ऑप्शन इथं बघू शकता. सगळ्या सेटिंग तुम्ही इथून चेंज करू शकता. याची क्वालिटीसुद्धा चांगली आहे. अजिबातच कुठला लॅग वगैरे नाही आहे. ACचे कंट्रोल तुम्ही इथे खाली बघू शकता दिलेले आहे. इथे सगळे मॅन्युअल कंट्रोल, जे कार चालवताना ड्रायव्हरसाठी खूप महत्त्वाचं असतं. मला पर्सनली हे खूप आवडतं. जेव्हा तुम्ही हे डिजिटली देता सगळं, तेव्हा शेजारच्यांना माहीत असतं की नसतं माहिती नाही. रोज ते लोकं बसत नाही, जे तुमचे को ड्रायव्हर असो, मग तुमची फॅमिली असो की कोणी असो. मग आपण त्यांना ऑपरेट करायला सांगतो, ते जास्त कठीण जातं. हे खूप सोपे बटन आहेत, कळून येतात, मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, वापरायला खूप इझिली ॲक्सेसिबल आहे. 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट, USB चार्जिंग सॉकेट, 2 कप होल्डर, इथे गिअरबॉक्स, हँड ब्रेक सगळं ब्लॅक कलरमध्ये दिलेलं आहे. इथं लेदर थोडंसं एलिमेंट दिलेला आहे. ग्लब बॉक्स ठीकठाक दिलेला आहे. सगळे एलिमेंट मी इथे कव्हर केलेले आहे. चला इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल बोलू. BXS फेज 2चं 1.2 लिटरचं इंजिन आहे. 76 BHPची पॉवर जनरेट करतं. 6000 RPMवर आणि 98 न्यूटन मीटरचा टॉर्क, 4300 RPM पर्यंत देतं. 4 सिलेंडर इंजिनबद्दल आपण बोलतो. कंपनीने ॲव्हरेज 28.5चा क्लेम केलेला आहे. 28.5चा ॲव्हरेज कंपनीने क्लेम केलेला आहे. CNGबद्दल बोलतोय आपण. 9.33 एक शोरूम प्राईस. ऑन रोड प्राईस 10.5, 10, 80, 10, 90 पर्यंत जाऊ शकतं. पण बेस्ट डील तुम्हाला चौगुले इंडस्ट्रीजमध्ये पुण्यात अवेलेबल होतील. चांगलं जाळं आहे यांचं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला गुगल मॅपची लिंक आणि कॉन्टॅक्ट पर्सनचा नंबरसुद्धा देऊन येतो. एक महत्त्वाची बाब सांगायची आहे मला.
नेक्सा किंवा मारुतीच्या शोरूममध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्या बार्गेनिंग स्किल चांगल्या असतील ना, तर टेबलवर उठताना तुम्ही 20,000 ते 30,000चा फायदा नक्कीच कराल. तुम्हाला डिस्काउंट नक्कीच मिळून जाईल. उरलेलं जे डिस्काउंट आहे त्यात तुम्ही ॲक्सेसरीज वगैरे लावू शकता. कारण ह्यांच्या ॲक्सेसरीजची क्वालिटी आणि बाकी सगळ्या गोष्टी इतर कंपन्यांपेक्षा खरंच चांगल्या आहे आणि खूप सारे लोकं ह्या यूजसुद्धा करतात. बेस व्हेरियंट तुम्हाला मिड किंवा टॉप व्हेरियंट बनवायचं असेल ना, ॲक्सेसरीज यूज करून बघा. चांगला अनुभव तुम्हाला येईल. फ्रॉन्क्सबद्दल बोललो आपण. CNGचं टॉप व्हेरियंट आहे. 10.5 लाखात कॉम्पॅक्ट एस सेगमेंटमध्ये ऑलरेडी चांगलंच मार्केट आहे. नेक्सॉन असो, सोनेट असो, कुठलीही गाडी असो, ठीक आहे. XUV 300 असो, यांचीच ब्रिझा असो. कारण जी प्राईस रेंज आहे, मायलेज आहे, ओव्हरऑल कंपनीचं पॅकेज आहे, 3,00,000 वर्षाची 1,00,000 किलोमीटरपर्यंतची वॉरंटी आहे, जी एक्सटेंड तुम्ही करू शकता. त्यातही ओव्हरऑल जो खर्च आहे, सर्व्हिसचा खर्च, तो सुद्धा कमी आहे. म्हणून हे पॅकेज परवडण्यासारखं आहे आणि म्हणून लोकांना आवडतं सुद्धा. मी सगळे ॲस्पेक्ट कव्हर केलेले आहे. CNGचं टॉप व्हेरियंट आहे, बेस व्हेरियंटसुद्धा मी कव्हर केलेलं आहे, विटाराचं सुद्धा केलेलं आहे, बलेनोचं सुद्धा आणि एक्सेल सुद्धा. व्हिडिओ चेक करा. तुम्ही जाऊन चेक करू शकता चॅनलला, प्लेलिस्टमध्ये सुद्धा आणि सगळं संपूर्ण माहिती अवेलेबल होती. कोणी घ्यायला नाही पाहिजे, कोणी घ्यायला पाहिजे, सगळ्या गोष्टी मी कव्हर केलेल्या आहे कारण तुमचं रिक्वायरमेंटच तशी असते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. मराठी कारवर जर तुम्ही पहिल्यांदा आले आहात ना, तर बाकीचे सगळे या कारचे व्हेरियंट मी कव्हर केलेले आहेत. तुम्हाला वाचायला जर आवडत असेल तर मराठी कारवरची वेबसाईटसुद्धा आहे. मराठी भाषेत तुम्ही तीसुद्धा बघू शकता. सेकंड हँड कार असो, नवीन कार असो, नवीन येणारे लॉन्चेस असो, सगळ्या गाड्यांच्या इत्थंभूत माहिती तुम्हाला मराठी कारवरच्या वेबसाईटवर मराठी भाषेत मिळणार आहे. नक्कीच चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलेच मी लिंक सोडून चाललो आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ह्या कारबद्दल तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी वाट बघतोय. धन्यवाद.